हाँ, तर लास्ट टाइम आपण सिंपल मायक्रोस्कोप स्टडी करत होतो. सिंपल मायक्रोस्कोप. ओके, सिंपल मायक्रोस्कोप. Okay, so what do you mean by the simple microscope? It is the convex lens of short focal length. Okay, it is a convex lens of short focal length. It is a convex lens of short focal length. Simple microscope is a convex lens of short focal length. Okay. सिंपल मायक्रोस्कोपच्या मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला आपण लास्ट टाइम स्टडी केलेला होता आणि तो मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला कसा येतोय लक्षात घ्या. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. आता मॅग्निफाइंग पॉवर जी आहे ती कॅपिटल एम या लेटरनं डिनोट केली जाते अँड कॅपिटल एम इज नथिंग बट रेशिओ ऑफ बीटा टू द अल्फा. ओके, बीटा म्हणजे काय? बीटा आणि अल्फा हे दोन अँगल्स आहेत. म्हणजे मॅग्निफाइंग पॉवर काय आहे? अँगलचा रेशिओ आहे. ओके, इट इज रेशिओ ऑफ टू अँगल्स. बीटा म्हणजे काय? इट इज अँगल सबटेंडेड बाय इमेज ॲट आय. अँगल subtended by image at eye. आणि अल्फा म्हणजे काय असतं? इट इज अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट ॲट आय. अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट ॲट अनएडेड आय. ओके, आता बीटा आणि अल्फाची डायग्राम जर काढायची झाली, बीटा आणि अल्फाची डायग्राम मी लास्ट टाइम ड्रॉ केलेली होती आणि कशी डायग्राम येते लक्षात घ्या. So this is the human eye. Okay, and suppose object is placed here. Which is at DDV. So this is object AB, okay, which is placed at DDV from the eye, distance of distinct vision. कारण DDV च्या आतमध्ये कुठल्याही ऑब्जेक्टला आपण प्लेस करू शकत नाही. And therefore alpha is given by formula or tan alpha is given by formula. Tan alpha is given by formula. या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर बघितलं तर tan अल्फा म्हणजे काय येणार आहे? अपोजिट साइड AB डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड दॅट इज D. AB डिवायडेड बाय D. आता हा अँगल जो आहे तो जनरली स्मॉल असतो आणि रेडियन मध्ये असतो. आणि अँगल जर स्मॉल असेल आणि रेडियन मध्ये असेल, इफ अँगल इज स्मॉल अँड इन रेडियन, देन काय होणार आहे? tan अल्फा इज इक्वल टू अल्फा अँड देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे? AB डिवायडेड बाय D येणार आहे. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. म्हणजे अल्फाचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आता आपण सिंपल मायक्रोस्कोप डोळ्याजवळ प्लेस करणार आहे. वी आर गोइंग टू प्लेस दिस सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे काय असणार आहे? इट इज अ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ शॉर्ट फोकल लेंथ. ओके, आता
डोळ्याच्या जवळ सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स ठेवली तर ऑब्जेक्ट कुठे ठेवावा लागेल, त्याच्या फोकल लेन्थच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे. सपोज दिस इज फोकस, ठीक आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे, हाच जो ऑब्जेक्ट आहे AB, ऑब्जेक्ट AB जो आहे तुम्ही आता कुठे ठेवणार आहे, फोकसच्या आतमध्ये ठेवणार. कारण सिंपल मायक्रोस्कोपच्या वर्किंगसाठी ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं असावा लागतो, फोकसच्या आतमध्ये असावा लागतो. आणि त्याची मॅग्निफाईड इमेज जी आहे, ओके, त्याची मॅग्निफाईड इमेज जी आहे ती कुठे तयार होते, DDV किंवा DDVच्या पलीकडे, लाईक दिस. So this is image A dash B dash, okay, and this is object AB which is placed within focal length of the, म्हणजे इथं कुठेतरी काय असणार आहे, फोकस असणार आहे. फोकसच्या फोकल लेन्थच्या आतमध्ये ऑब्जेक्टला ठेवल्यावर त्याची मॅग्निफाईड इमेज काय होते, त्याच साईडला तयार होते आणि ती कुठं तयार होते, DDVच्या पलीकडे, सो दॅट वी कॅन सी इझिली विदाउट एनी स्ट्रेन्स ऑन दी आय. ओके, आता इथं बीटा म्हणजे काय आहे, अँगल सबटेंडेड बाय इमेज ॲट आय. सो बीटा अँगल कुठला येणार बघा, दिस इज अँगल बीटा, दिस इज अँगल बीटा. ओके, सो आता इथं काय होणार बघा, टॅन बीटा, टॅन बीटा इज इक्वल टू काय होणार आहे, AB डिवायडेड बाय, कारण इथं देखील हा राईट अँगल ट्रायंगलच आहे, लक्षात घ्या. AB डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड म्हणजे काय येणार आहे, आता हे ऑब्जेक्टचं लेन्स पासूनचं डिस्टन्स, दॅट इज U. AB बाय U येणार आहे. पुन्हा एकदा अँगल स्मॉल असेल आणि रेडियन मध्ये असेल तर बीटा, टॅन बीटा इज इक्वल टू बीटा येणार आहे, दॅट इज AB डिवायडेड बाय U येणार आहे. सो दिस इज इक्वेशन 2 and therefore now magnifying power, so therefore magnifying power M is equal to काय असणार आहे, बीटा बाय अल्फा, and therefore AB get cancel आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, बीटा मधलं काय राहणार आहे 1 by U आणि अल्फा मधलं काय राहणार आहे 1 upon अल्फा मधलं D by U. ओके, सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला फॉर मॅग्निफाइंग पॉवर ऑफ द सिंपल मायक्रोस्कोप. म्हणजे DDV हे D ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती असते, 25 सेंटीमीटर असते. 25 डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स, ओके, फ्रॉम द लेन्स. 25 डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम द लेन्स, दॅट इज द मॅग्निफाइंग पॉवर. म्हणजे U जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं मॅग्निफाइंग पॉवर काय होणार आहे, वाढत जाणार आहे. तर त्याचबरोबर आपला फॉर्म्युला काय आहे, 1 by F इज इक्वल टू 1 by V minus 1 by U. So this is the lens formula. 1 by F is equal to 1 by V minus 1 by U, and therefore 1 by U is equal to काय येणार बघा, 1 by U is equal to 1 by F, sorry 1 by V minus 1 by V minus 1 by F येणार आहे. अजून इथं साइन कन्व्हेन्शन आपल्याला यूज करावं लागेल. साइन कन्व्हेन्शन नुसार काय होणार बघा, एक मिनिट, साइन कन्व्हेन्शन नुसार, सो लेन्स फॉर्म्युला काय आहे, 1 by F is equal to 1 by V minus 1 by U, and according to साइन कन्व्हेन्शन काय होणार आता इथं, कॉन्व्हेक्स लेन्स असल्यामुळे फोकल लेंथ पॉझिटिव्ह येणार आहे, इमेज डिस्टन्स निगेटिव्ह आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स देखील काय येणार आहे, निगेटिव्ह, कारण ऑब्जेक्टच्या साईडलाच काय झालेले आहे, इमेज तयार झालेली आहे. अँड देअरफॉर इथं 1 by F इज इक्वल टू काय होणार आहे, 1 minus 1 by V प्लस 1 by U, आणि आपल्याला 1 by U चा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, सो देअरफॉर 1 by U इज इक्वल टू काय येणार आहे, 1 by F प्लस 1 by V होणार. 1 by U इज इक्वल टू 1 by F प्लस 1 by V. ओके, आता मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, मॅग्निफाइंग पॉवर इज गिवन बाय फॉर्म्युला D by U आहे.
सो डी कॉमन काढलं तर 1/u म्हणजे काय होणार आहे 1/f प्लस 1/v. and therefore magnifying powerचा सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे that is d/f plus d/v. पहिला फॉर्म्युला काय बघितला आपण d/u बघितला d/u. d/u नंतर 1/u रिप्लेस केलं तर d/f प्लस d/v होणार आहे लक्षात घ्या d/f प्लस d/v. ओके आता याच्यामध्ये दोन केसेस आहेत if फायनल इमेज म्हणजे जी इमेज a डॅश b डॅश आपण तयार करतोय लक्षात घ्या ओके आता ही जी इमेज a डॅश b डॅश आहे a डॅश b डॅश ती कुठे तयार करणार आहे DDVच्या पलीकडे कुठेही कारण DDVच्या आतमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट किंवा इमेज कुठलीही क्लिअरली बघता येत नाही ओके सो आपण इमेज कमीत कमी DDV ला फॉर्म करू शकतो म्हणजे इथे एक्झॅक्टली फॉर्म करू शकतो किंवा इन्फिनिटीला फॉर्म करू शकतो किंवा त्याच्या आधीमध्ये कुठेही आता सपोज फायनल इमेज DDV ला फॉर्म झाली एक्झॅक्टली फायनल इमेज ऍट DDV असेल तर फी इज इक्वल टू काय येणार आहे D येणार ओके अँड देअरफॉर मॅग्निफाइंग पॉवर ओके मॅग्निफाइंग पॉवर ऍट DDV इज गिवन बाय फॉर्म्युला म्हणजे जर फायनल इमेज DDV ला तयार झाली तर मॅग्निफाइंग पॉवर ऍट DDV इज गिवन बाय फॉर्म्युला D/f प्लस D/v म्हणजे Dच आहे सो मॅग्निफाइंग पॉवर ऍट DDV चा फॉर्म्युला काय येणार आहे D/f प्लस 1 D/f plus 1. Next case, if final image is formed at infinity, फायनल इमेज जर इन्फिनिटीला तयार झाली तर फी इज इक्वल टू इन्फिनिटी होणार आहे and therefore magnifying power is given by formula magnifying power at infinity is given by formula D/f plus D/v म्हणजे काय प्लेस करणार मी आता इथं D/f plus D/v ना फीच्या ठिकाणी इन्फिनिटी प्लेस करणार सो एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी म्हणजे 0 सो मॅग्निफाइंग पॉवर ऍट इन्फिनिटी इज इक्वल टू काय येणार आहे जस्ट D/f ओके लक्षात घ्या सो मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोपचे हे 4 फॉर्म्युले जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत ओके हे 4 फॉर्म्युले कुठले महत्वाचे आहेत एनिव्हेअर इमेज एनिव्हेअर फॉर्म झाली इमेज इफ इमेज इज फॉर्म्ड एनिव्हेअर फॉर्म्ड एनिव्हेअर म्हणजे काय DDV टू इन्फिनिटी कुठेही जर फॉर्म झाली DDV पासून इन्फिनिटी पर्यंत तर मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय D/u किंवा D इन ब्रॅकेट 1/f प्लस 1/u येणार D इन ब्रॅकेट 1/f प्लस 1/v ओके m is equal to D/u that is equal to D in bracket 1/f plus 1/v होणार आहे आणि जर म्हणजे मॅग्निफाइंग पॉवर DDV ला म्हणजे फायनल इमेज DDV ला फॉर्म झाली तर मॅग्निफाइंग पॉवर आहे DDV काय येणार आहे D/f प्लस 1 येणार आणि जर फायनल इमेज इन्फिनिटीला तयार झाली तर मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय तो फक्त D/f एवढी फॉर्म्युले सिंपल मायक्रोस्कोपचे पाठ करून ठेवा व्यवस्थित ओके सो पुन्हा एकदा बघा मॅग्निफाइंग पॉवरचा जनरल फॉर्म्युला काय आहे D/u किंवा D इन ब्रॅकेट 1/f प्लस 1/v फायनल इमेज जर DDV लाच फॉर्म होत असेल तर D/f प्लस 1 आणि फायनल इमेज जर इन्फिनिटीला फॉर्म होत असेल तर D/f ओके आता याच्यावर सिंपल क्वेश्चन असा होऊ शकतो व्हेरी सिंपल क्वेश्चन if focal length of a convex lens is
if focal length of a convex lens is 5 centimeter, convex lens ची focal length किती दिली आहे? 5 centimeter दिली आहे. Then its magnifying power number 1 when final image is at DDV, number 2 when final image is at infinity, okay. If focal length of convex lens is 5 centimeter, then its magnifying power when image at DDV at infinity, and third case 1 meter. 1 meter from the lens. म्हणजे फायनल इमेज जी आहे ती 25 सेंटीमीटर टू इन्फिनिटी कुठेही फॉर्म होऊ शकते, ती 1 मीटरलाच तयार झाली सपोज. तर मॅग्निफाईंग पॉवर काय असणार? तर फर्स्ट केस मॅग्निफाईंग पॉवर ऍट डीडीव्ही चा फॉर्म्युला काय आहे? d/f + 1. सो d किती आहे? 25, f किती? 5 + 1 म्हणजे काय होणार आहे? 5 + 1 दॅट इज इक्वल टू 6 येणार. मॅग्निफाईंग पॉवर काय आहे? हा रेशो आहे, लक्षात घ्या. सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशो आहे, दोन अँगलचा रेशो आहे, त्याच्यामुळे त्याला डायमेन्शन युनिट वगैरे काय नसणार आहे. सो मॅग्निफाईंग पॉवर ऍट डीडीव्ही येणार आहे 6. नंबर 2 मॅग्निफाईंग पॉवर ऍट इन्फिनिटी जस्ट d/f असणार आहे, म्हणजे 25 / 5 दॅट इज इक्वल टू 5 येणार. आणि थर्ड मॅग्निफाईंग पॉवर ऍट एनिवेअर d in bracket 1/f plus 1/v. सो d किती आहे? 25, 1/5 प्लस 1/100, कारण सगळं सेंटीमीटर मध्ये आपण प्लेस करायला लागलोय सगळ्या व्हॅल्यू. सो 25 इन ब्रॅकेट 1/30 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 100 + 5 / 500 म्हणजे किती होणार आहे? 25 × 105 / 500. म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर व्हेन इट इज एनिवेअर काय येणार आहे? 5.25. म्हणजे जास्तीत जास्त मॅग्निफाईंग पॉवर किती येणार? 6. मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर किती येणार आहे? 5. आणि एनिवेअर काय येणार आहे? या दोघांच्या मधली व्हॅल्यू येणार. ओके. सो जास्तीत जास्त मॅग्निफाईंग पॉवर कधी येते? ज्यावेळी ऑब्जेक्ट डीडीव्ही ला असतो त्यावेळी. आणि कमीत कमी मॅग्निफाईंग पॉवर कधी तयार होते? ज्यावेळी तो इन्फिनिटीला असेल त्यावेळी. ओके. आणि आधीमध्ये कुठेही फॉर्म होत असेल तर काय येणार आहे? या दोन व्हॅल्यूच्या मधली मॅग्निफाईंग पॉवर तुमची येणार आहे. So this is all about simple microscope. ओके. सिंपल मायक्रोस्कोपचा या पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असले विचारा. नो सर. बर, मग याचा मला आन्सर सांगा. इफ फोकल लेंथ ऑफ ए कॉन्वेक्स लेन्स इज 2.5 centimeter, what is magnifying power? कॉन्वेक्स लेन्सची फोकल लेंथ 2.5 सेंटीमीटर असेल तर मॅग्निफाईंग पॉवर काय असणार आहे त्याची? 10 to 11. हा, 10 to 11 च्या मध्ये येणार. सो मिनिमम येणार आहे 10, मॅक्सिमम येणार आहे 11. ओके. डीडीव्ही ला असताना किती येणार? इमेज फायनल इमेज आहे डीडीव्ही असेल तर 11. ओके. 11 सर. नेक्स्ट आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप बघायचा आहे. ठीक आहे. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप बघण्यासाठी काय करूया? परत रिजॉईन करूया. एंड करतोय मीटिंग, परत रिजॉईन करा.